पंचवटी दरोडा प्रकरणात मोठे यश. 3 दिवसांनी नांदगाव येथून आरोपीला अटक. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अंबड गुन्हे शाखा युनिटने 3 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर नांदगाव बस स्थानकातून ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 डिसेंबर रोजी पिंपळगाव बसवंत येथील प्रवीणभाई माणिकलाल दवे हे व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी 5 लाख रुपये रोख घेऊन बाहेर पडले होते. आडगाव नाका येथे बसमधून खाली उतरत ते रिक्षात बसून पंचमुखी हनुमान मंदिराकडे जात असताना रिक्षात आधीच उपस्थित असलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर व बरगड्यांवर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याची धमकी देत 5 लाख रुपयांची रोकड हिसकावून पळ काढला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पनवेल, कल्याण, भिवंडी आणि चाळीसगाव येथे छापे टाकलेत. मात्र आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे येवला व नांदगाव येथे सापळा रचून मुख्य आरोपी पवन नाना नेमणार याला नांदगाव बस स्थानकावरून अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी आरोपीला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा.